मित्रांनो नमस्कार. माझ्या मॉडर्न गोट फार्मिंग चॅनलमध्ये मी आपले मनापासून स्वागत करत आहे. मित्रांनो, आज आपण ह्या व्हिडिओमध्ये कार्डांचे संगोपन व त्यांचे व्यवस्थापन कसे करावे या संदर्भात आपण या व्हिडिओमध्ये माहिती करत घेणार आहोत. मित्रांनो, शेळीचे करडू भविष्यात आपल्याला फायद्यात विकले जाणार हे आपल्याला माहीत असते व त्यावर आपले आर्थिक गणित अवलंबून असते. तर मित्रांनो, कार्डांची वाढ, आरोग्य व त्यांचा आहार याला खूप महत्त्वाचं आहे. त्यामुळे आपल्याला कार्डांची विशेष काळजी घेतली पाहिजे. मित्रांनो, नवजात कार्डांचे शरीर प्रथम शेळी व्याल्यानंतर ती स्वतःहून चाटून स्वच्छ करते. पण तसे जर नाही केले तर आपण स्वच्छ कापडाने पुसून घ्यावे. मित्रांनो, कार्डाच्या नाकातोंडात चिकटस्त्र असतो तो काढून घ्यावा. मित्रांनो, कार्डाची वाढ ही होत असते. तर मित्रांनो, कार्डाची नाळ असते ती आपण 2 ते 3 सेंटीमीटर बेंबीपासून अंतर सोडून प्रथम तिथे दोरी बांधावी व निर्जंतुक केलेल्या ठिकाणी कात्रीने ती नाळ व्यवस्थित काळजीपूर्वक कापावी. मित्रांनो, ज्यावेळी आपण नाळ कापतो त्या ठिकाणी टिंक्चर आयोडीनमध्ये कापूस बुडवून त्या ठिकाणी लावावा. मित्रांनो, कडू जन्म झाल्यानंतर अर्धा तासाच्या आत त्या शेळीचा चीक पाजावा. मित्रांनो, चीक पाजणे हे खूप महत्त्वाचे असते, कारण शेळीच्या चिकामध्ये रोगप्रतिकारक शक्ती असते. मित्रांनो, हा जो चीक असतो हा 3 दिवस सलग 3 वेळा पाजावा व शेळीलाच्या दूध जे 1.5 महिन्यापर्यंत तिला कंटिन्यूस दूध पाजावे. आणि मित्रांनो, शेळ्यांच्या बरोबर कार्डांनाही जवळ शेळीला ठेवावे. म्हणजे करडे आणि शेळी असं आपण 1-1.5 महिन्यापर्यंत ठेवावे. मित्रांनो, कार्डांना थंडी व ऊन किंवा वारा अशा लागू नये यासाठी सुरक्षित ठिकाणी ठेवावी. मित्रांनो, कार्डांना नेहमी स्वच्छ पाणी पाजावे. मित्रांनो, ज्यावेळी शेळीचे दूध बंद होते त्याच्यानंतर आपण कार्डांना जंतनाशक औषध पाजावे. मित्रांनो, नवजात कार्डांना आहाराकडे विशेष लक्ष द्यावे. त्यांना लुसलुसीत असा ओला चारा द्यावा व खुराक वजनाप्रमाणे द्यावे. मित्रांनो, दर आठवड्याला कार्डांचे वजन घ्यावे. मित्रांनो, नर बोकडाचे 8 आठवड्याच्या आत खच्चीकरण करून घ्यावे. मित्रांनो, नवजात कार्डाला नेहमी चांगला आहार द्यावा. मित्रांनो, करडे 3 महिन्यापर्यंत होईपर्यंत त्याच्याकडे जातीने लक्ष द्यावे. मित्रांनो, कार्ड हे नवजात करडे असतात, त्यांना आपण व्यवस्थित काळजी घेतली पाहिजे व तिला कायम व्यवस्थितरित्या शेडमध्ये सुरक्षित ठिकाणी ठेवले पाहिजे. मित्रांनो, ज्यावेळी आपल्याला कार्डाचं आपलं भविष्य असतं पुढे, तर त्याच्या आधी आपण शेळीला ज्यावेळी गाभण असते त्या शेळीला शेवटच्या 1.5 महिन्यात विशेष करून काळजी घ्यावी लागते, जेणेकरून तिचं खुराकामध्ये व्यवस्थित लक्ष देऊन खुराकाचे प्रमाण वाढवावे लागते. मित्रांनो, कार्डाचे व्यवस्थापन खूप उत्कृष्टपणे ठेवावे लागते, तरच आपल्याला नफ्यामध्ये शेळीपालन येऊ शकते. मित्रांनो, नवजात कार्डांना नेहमी पौष्टिक आहारच द्यावा लागतो. मित्रांनो, कार्डाचे लसीकरण पण महत्त्वाचे असते. मित्रांनो, कार्डाचे लसीकरण पण करून घ्यावे व बूस्टर पण डोस द्यावा. मित्रांनो, करडे नेहमी शेडमध्ये गर्दी होणार नाही याकडे म्हणजे लक्ष दिले पाहिजे. मित्रांनो, करडं ही आपल्याला भविष्यात आपल्याला फायदा देणार असतात. त्यामुळे आपल्याकडून काही चूक न होता
आपल्याकडून व्यवस्थित त्यांचं पालनपोषण केलं पाहिजे व त्यांच्या आरोग्याची व वाढीची व आहाराकडे खूप लक्ष दिले पाहिजे. मित्रांनो, नवजात करडेंना व्यवस्थितरित्या जर आपण त्यांना 3 महिन्यापर्यंत व्यवस्थित जर काळजी घेतली नंतर तर आपल्याला मग त्याच्यातून आपल्याला फायदाच मिळणार असतो. तर मित्रांनो, अशा पद्धतीने आपल्याला ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला करडाचे संगोपन व त्यांचे व्यवस्थापन कशी करावे याबद्दल मी माहिती दिलेली आहे. मित्रांनो, व्हिडिओला लाईक करा, नवीन असाल तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, माझे व्हिडिओ इथून पुढे शेळीच्या रिलेटेड महत्त्वाचे टॉपिक्सवर येणार आहेत. तर माझे व्हिडिओला बेल नोटिफिकेशन प्रेस करून ठेवा, जेणेकरून माझे येणारे व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मित्रांनो मिळत राहतील. आणि मित्रांनो, जास्तीत जास्त आपल्या नवउद्योजक शेळी पालकांना व त्यांच्या मित्रपरिवारांना माझा व्हिडिओ नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांना माझ्या एक्सपिरियन्सचा मित्रांनो फायदा होईल. मित्रांनो, शेळीपालनामध्ये उतरायचं असेल तर माहिती घेऊनच उतरावी लागते. तर माझी माहिती ही तुम्हाला निश्चित यश येण्यासाठी उपयोगी पडेल. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपला मनापासून धन्यवाद.